नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता 26 तारखेला मिळणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि फार महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना जे हप्ते आहेत ते हप्ते मिळत असतात। तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांना ह्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपयाचा जे हप्ता आहे तो 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 जून रोजी मिळालेला आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता होता तो 18 जूनला मिळाला आहे। तसेच जो 18वा हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर ही जी योजना ही डीबीटी योजना आहे। डीबीटी म्हणजेच मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी ही योजना, या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होत असतात। 18वा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर तत्पूर्वी तुम्हाला काही कामे सुद्धा करायची आहेत, सविस्तररित्या बातमी जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। पहा, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनाच दर 4 महिन्यांनी 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना या योजनेला पात्र जे शेतकरी आहेत म्हणजेच पात्र शेतकरी कोण, तर 17वा हप्ता तुमच्या योग्यरित्या खात्यावर जमा झाला असेल तर तुम्ही 18व्या हप्त्यासाठी पण जे काय आहे तुम्ही पात्र असणार आहे। ही रक्कम एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च अशा 3 हप्त्यामध्ये दिली जाते। हा निधी थेट लाभधाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्गीत केला जातो। तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो वर्गीत केला जातो लाभ, म्हणजेच लाभधारी जे पात्र शेतकरी आहेत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे, त्याच शेतकरी बांधवांना हे जे पैसे आहेत हे पैसे मिळत असतात। म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो, हा निधी जो थेट बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो, म्हणजेच काय की थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो। तर एकंदरीत ही योजना 2019च्या अंतिम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री जे होते त्यांनी, तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली आहे। ही जगातील सर्वात मोठी डीबीटी म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये थेट जे पैसे आहेत ते पैसे जमा होत असतात थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच। आधार संलग्न बँकेमध्ये आधारला बँक लिंक असणं आता गरजेचं झालेलं आहे। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक काम करू शकता, आधार कार्डला बँक लिंक करू शकता। तसेच महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करू शकता। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण जे ई-केवायसी आहे ती ई-केवायसी सुद्धा आवश्यक। आता काय आहे सविस्तर बातमी पहा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी जी काय आहे ती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। योजनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार पीएम किसान महासन्मान निधी नोंदणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की ई-केवायसी करणं आता अनिवार्य केलेलं आहे। ई-केवायसी जर केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। OTP द्वारे किंवा आपल्या जे CSC सेंटर आहे जवळचं CSC सेंटर तिथे सुद्धा तुम्ही संपर्क करून सुद्धा तुम्ही जे ई-केवायसी आहे ते ई-केवायसी करू शकता। तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेची लाभधारी यादी कशी तपासायची, सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या। वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर एकंदरीत तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्यानंतर नो युअर स्टेटसवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुमचा कॅप्चा कोड, नोंदणी क्रमांक टाका, तुमची स्थिती दिसून जाईल। एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही तुमची जे नोंदणी आहे नोंदणी करू